हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजेश्री ऑल-इन-वन चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उन्हाळा स्पेशल अशी रेसिपी। आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम। हे मँगो आईस्क्रीम कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत। चला तर मग याची पूर्ण प्रोसेस आज आपण बघूया। इथे मी 1 कप दूध घेतले आहे। आता ते आपल्याला एका पॅन मध्ये गरम करून घ्यायचे आहे। त्याला छान अशी उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे। हे बघा, दुधाला इथे उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालूया। साखर घातल्यानंतर आपल्याला हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। आणि थोडेसे हे दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे। दूध आटेपर्यंत आणखी अर्धा कप दूध आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि त्यामध्ये 1.5 टेबलस्पून कस्टर्ड पावडर ॲड करूया। हे बघा, हे सर्व मेजरमेंट मी ह्या मेजरिंग कप्स आणि स्पूनने मोजून घेतले आहे। आता हे आपण सर्व छान असे मिक्स करून घेऊया। इथे मी थंड दूध वापरले आहे। हे बघा, हे छान असे मिक्स झाले आहे। आता आपण ते आटवलेल्या दुधामध्ये थोडे थोडे करून ओतून घेऊया। ही प्रोसेस आपल्याला मीडियम फ्लेमवर करायची आहे। इथे आपले हे मिश्रण 1.5 कपचे तयार झाले आहे। अगोदरचे 1 कप आणि कस्टर्ड पावडर मिळवलेले अर्धा कप दूध आपण यामध्ये मिक्स केले आहे। आता हे छान आपल्याला आटवून घ्यायचे आहे। काही मिनिटांमध्येच हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये छान अशी मिक्स होते। हे बघा, हे मिश्रण छान असे दाटसर झालेले आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी दुसऱ्या एका बाउलमध्ये हे काढून घेऊया। हे बघा, किती छान असं दाटसर हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण व्हिपिंग क्रीम एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे मी 1 कप व्हिप क्रीम घेतली आहे आणि ती फेटून घेण्यासाठी इथे मी काही बर्फाचे तुकडे हे एका बाउलमध्ये काढून घेतले आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला बर्फ हा व्हिपिंग क्रीमच्या बाउलच्या खाली ठेवायचा आहे, जेणेकरून ही व्हिप क्रीम थंड राहील आणि त्यामुळे ही छान अशी फेटली जाईल। इथे मी फेटण्यासाठी विस्करचा उपयोग करत आहे। जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्यानेही तुम्ही हे बीट करून घेऊ शकता। हे बघा, हे मिश्रण बीट करताना हाताची मूवमेंट ही आपल्याला फास्ट ठेवायची आहे, जेणेकरून हे व्हिप क्रीम छान असे फेटले जाईल। हे बघा, हे व्हिप क्रीम हळूहळू घट्ट होत आहे। हे बघा, हे व्हिप क्रीम बीट करण्यासाठी इथे मला 10 मिनिटं एवढा वेळ लागला आहे। इथे आपले हे क्रीम तयार झाले आहे। हे बघा, बाउल उलटा केला तरीही हे क्रीम खाली सांडत नाही, याचाच अर्थ आपले हे क्रीम तयार झाले आहे। मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी मँगो इसेन्सचा वापर करणार आहे। हे बघा, इथे मी 1 चमचा मँगो इसेन्स घेतला आहे। याऐवजी तुम्ही मँगोचा पल्पही वापरू शकता। आणि या आईस्क्रीमला छान असा रंग येण्यासाठी इथे मी ऑरेंज कलरचा वापर केला आहे। जर तुम्ही मँगोचा पल्प वापरला तर
इसेन्स किंवा रंग वापरण्याची तुम्हाला इथे गरज पडणार नाही। आता हे सर्व आपल्याला या क्रीममध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, या क्रीमला छान असा रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण थंड केलेले कस्टर्ड पावडर आणि दूध याचे मिश्रण यामध्ये ओतून घेऊया। लक्षात असू द्या, थंड झाल्यानंतरच आपल्याला ते या क्रीममध्ये ओतून घ्यायचे आहे। आता हे दोन्ही आपण छान असे मिक्स करून घेऊया। इथे मी हे सर्व विस्करने फेटून छान असे मिक्स करून घेतले आहे। हे बघा, कस्टर्ड पावडरचे मिश्रण आणि व्हिप क्रीम हे छान इथे मिक्स झालेले आहे। आता हे मिश्रण आपण एका कंटेनरमध्ये ओतून घेऊया। इथे मी आईस्क्रीम सेट करण्यासाठी प्लॅस्टिकचे कंटेनर वापरले आहे। हे बघा, 1.5 कप दूध आणि 1 कप व्हिप क्रीम यामध्ये भरपूर असे आईस्क्रीम इथे आपले हे तयार झाले आहे। आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण हे एकसारखे या कंटेनरमध्ये छान असे पसरवून घेऊया। आता हे झाकण लावून आपण हे रेफ्रिजरेटरमध्ये 7 ते 8 तासांसाठी डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत। हे बघा, 7 ते 8 तास झाले आहे। आता आपण ते उघडून बघूया। हे बघा, आपले हे आईस्क्रीम छान असे सेट झालेले आहे। आता चमच्याच्या साहाय्याने आपण ते काढूया। किती क्रीमी आणि सॉफ्ट असे हे आपले आईस्क्रीम तयार झाले आहे। हे बघा, आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, किती छान असे आपले हे आईस्क्रीम दिसत आहे। अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये ज्या पद्धतीचे आईस्क्रीम भेटते त्याच प्रकारची चव आणि टेक्स्चर या आईस्क्रीमला आलेला आहे। आता यावर आपण थोडेसे पिस्ताचे काप टाकून घेऊया आणि थोडीसे टूटी फ्रूटी ही आपण यावर टाकून घेऊया। आता हे आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी झाले आहे। तुम्हाला माझी ही आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग तुम्हीही बनवून बघा या पद्धतीने मँगो आईस्क्रीम आणि ते कसे बनले हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे कळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।